नमस्कार, मी श्रीरंग खरे. मी मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोती म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे पांढऱ्या शुभ्र मोत्यांची. मात्र ही झळाळी काळवंडलेली आहे आणि होय, हे खरं आहे, पांढरे मोती काळवंडलेले आहेत. मोत्यांच्या व्यापारात होणाऱ्या काळ्या बाजारामुळे हे मोती काळवंडलेले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून बिनबोभाटपणे चाललेल्या मोत्यांच्या तस्करी आणि त्यातून होणाऱ्या कर बुडवेगिरीचं सत्य आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या या काळ्या बाजाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत आमच्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे काळे मोती. हजारो लाखो करोडोंची ही उलाढाल सरकारला एकही रुपयाचा कर न देता होतीये. सरकारला हे सगळं माहिती असून देखील त्याच्याकडे सरकार डोळेझाक करतंय. होय, मी मराठीवर मोत्यांच्या तस्करखोरांचा पर्दाफाश होणार आहे. हे तस्करीचं नेटवर्क अनेक देशांपर्यंत जाऊन पोहोचलंय. कोण आहे या तस्करीच्या मागे, कोण घडवून आणते हे सगळं आणि काय आहे हे सत्य, याचा पर्दाफाश करणार आहे मी मराठी. पांढऱ्या मोत्यांचा काळा बाजार, सरकारची अक्षम्य बेपर्वाई, या काळ्या बाजारावरून आज उठणार पडदा. कसा चालतो हा काळा बाजार, कस्टम विभागाची होणार पोलखोल, तस्करीच्या जगाचं हादरवून सोडणारं सत्य. मोती जे अतिशय मौल्यवान आहेत, त्यांची किंमत काही हजार ते थेट कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. किमतींच्या याच अस्थिरतेचा फायदा मोत्यांचे तस्कर गेल्या कित्येक वर्षांपासून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये मोत्यांच्या व्यवसायाचं एक मोठं साम्राज्यच तयार झालं आहे. तर दुसरीकडे मुंबई हे बिझनेस हब झालंय. मोत्यांसाठीही आणि तस्करीसाठीही. मुंबई एअरपोर्ट इथेच गेल्या कित्येक वर्षांपासून मोत्यांच्या शुभ्र रंगाच्या आड तस्करीचं काळ सत्य लपून राहिलं आहे. जिथे दररोज हजारो लाखो करोडोंच्या मोत्यांची तस्करी होते, पण सरकारला मात्र लाखो करोडो रुपयांच्या करापासून मुकावं लागतंय. त्यामुळे व्यापाऱ्यांना गुजरातच्या खाणींमधून पैसा मिळतोय, तर तस्करांना मुंबई एअरपोर्टवरून. मोती, चुना आणि कॅल्शियमचं एकत्रित मिश्रण. धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही स्कॅनर मशीनवर हे पदार्थ पकडले जात नाही. त्यामुळे सोनं चांदी पकडणाऱ्या स्कॅनिंग मशीन मधून मोत्यांच्या बॅगा अगदी लिलया सुटतात. आणि हे असं चालत आलेलं आहे गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून. मात्र दुसरीकडे कायद्यानुसार कस्टमच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीची बॅग तपासण्याचा अधिकार असूनही मोत्यांनी भरलेल्या बॅगा सहज बाहेर पडतात. त्यामुळे कस्टम विभागाच्या प्रामाणिकपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. मोती स्कैनिंग में दिखाई नहीं देते ऐसा कुछ नहीं, कभी कभी दिखाई भी देते होंगे, ऐसे नहीं कि पूरे चले जाते हैं. क्योंकि जो कल्चर्ड पर्ल्स है उसमें तो एक गोटी होती है, उसमें तो दिखने चाहिए. पर अगर वो फ्रेश वाटर पर्ल्स यानी कि मीठे पानी के यानी कि जो नदी में बनते हैं वैसे होंगे तो उसमें अंदर गोटी नहीं होती है, तो उसमें स्कैनिंग में यानी एक्सरे मशीन में शायद वो दिखाई नहीं देते होंगे. जो पर्ल है वो पूरा कैल्शियम कार्बोनेट से बना होता है, और कैल्शियम कार्बोनेट जो है वो हर बार क्लियर कट दिखेगा ही नहीं, वैसे मुझे लगता नहीं है. लेकिन एक्सरे मशीन में तो दिखना चाहिए, मुझे लगता है. ऐसा कुछ नहीं कि नहीं दिखेगा. असं म्हणतात की कस्टम मधून सुटणाऱ्या मोत्यांचा हा कारभार तब्बल 15,000 कोटींहून अधिक किमतीचा आहे. मात्र तस्करांकडून ज्या नाना प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात ते पाहता हा व्यापार चौपटीने वाढला आहे. हे तस्करी होणाऱ्या पांढऱ्या मोत्या इतकं स्वच्छ सत्य आहे. आणि गंभीर बाब म्हणजे याचं खरं कारण सरकारकडे देखील नाहीये. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही हे मोती बिनबोभाटपणे कसे देशात दाखल होतात याचा खुलासा खुद्द कस्टमच्याच अधिकाऱ्यांनी मी मराठीच्या कॅमेरासमोर केलाय. मोत्यांच्या काळ्या बाजाराचं सत्य
जगभर पसरलेलं सिंडिकेट, मोत्यांच्या बाजारपेठेवर तस्करांची मक्तेदारी, कसा बुडवला जातोय कोट्यवधींचा कर। सोन्याच्या तस्करीचं कोणतंही कन्साइनमेंट कस्टमच्या नजरेतून सुटू शकत नाही, त्यावर तात्काळ कारवाईही केली जाते। मात्र मौल्यवान अशा मोत्यांचे मोठमोठे कन्साइनमेंट अगदी बिनबुभाटपणे भारतात दाखल होतात। कारण भारतातल्या कोणत्याही एअरपोर्टवर मोत्यांना स्कॅन करू शकेल असा स्कॅनरच अस्तित्वात नाहीये। चुना आणि कॅल्शियमचं मिश्रण असल्यामुळे हे मोती स्कॅनिंग मशीन्सवर स्कॅनच होत नाहीत। त्यामुळे गेल्या तब्बल 30 वर्षांपासून हजारो कोटींचं सीमा शुल्क बुडवून हे मोती अगदी बिनबुभाटपणे भारतात दाखल होत आहेत। कायद्याचा विचार केला तर कस्टम अधिकाऱ्यांना प्रत्येकाचा सामान तपासण्याचा अधिकार असतो, मात्र तरीही तब्बल 10 किलो पर्यंतचे मोती कोणत्याही तपासणीशिवाय एअरपोर्ट बाहेर पडतात। त्यामुळे कस्टम विभागाच्या प्रामाणिकतेवर संशय घेतला जाऊ लागलाय। इंडिया में काफ़ी जगह से मोती आते हैं। देखिए, हमारे पास चाइना से आते हैं, जापान से आते हैं, साउथ सी पर्ल्स यानी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, सब जगह से मोती आते हैं। उसमें कई अनेक प्रकार रहते हैं। गेल्या 30 वर्षांपासून चाललेल्या या काळ्या बाजारात हजारो कोटींचा कर बुडवण्यात आला आहे। सिंगापूर, हाँगकाँग, जर्मनी, जपान, चीन आणि आफ्रिकेसारख्या देशांमधून मुंबई एअरपोर्टवर ज्यांची किंमत ठरवणे ही कठीण आहे, इतक्या प्रमाणात हे मोती उतरतात। हे सर्व मोती कार्गो कुरिअर मार्फत भारतात येतात। सुरत मधले कित्येक व्यापारी पिढ्यानपिढ्या अशा प्रकारे सीमा शुल्क चुकवून मोती भारतात आणतायत। त्यामुळे दरवर्षी मोत्यांचा अवैध आयात निर्यातीमध्ये नुकसान होणाऱ्या सीमा शुल्काचा आकडा तब्बल 9,000 कोटींच्या घरात जातो। ये तस्करी जो हो रही है वो वाइट मोती की तस्करी हो रही है। अभी इसमें क्या है कि ये मोती जो हैं वो इंडोनेशिया, मलेशिया, हांगकांग, बैंकॉक, वहाँ से ये एक्चुअली ये सब टापू में होता है। ये तो वहाँ से ये सब तस्करी के बम्बई आते हैं। बम्बई से इसको फिनिशिंग होती है और ये री एक्सपोर्ट होता है। तो जब भी बम्बई आते हैं ना, तो इसको एयरपोर्ट पे सी क्लास में इसकी एक क्लासिफिकेशन होती है हर चीज़ की। तो मोतियों को क्लासिफिकेशन में डाल के उसको सी में लेके आते हैं, इम्पोर्ट ड्यूटी में अलाउड होता है, तो उसको निगलेक्ट कर दिया जाता है। अभी अगर जो आप हकीकत में इसको देखने जाओ तो या मेरे हिसाब से जो ऐसे ऑफिसर्स होंगे जिनको ये चीज़ मालूम होगी कि ये तस्करी हो रही है, क्योंकि ये है तस्करी, इट इज़ इलीगल, एब्सोल्युटली इलीगल है ये। कहा जाता है कि कस्टम चोरी का कारोबार लगभग 15,000 करोड़ रुपए सालाना का है, लेकिन सच तो ये है कि मोती तस्करी में इस्तेमाल होने वाले कई पैतरों के बाद अब ये कारोबार कई गुना तक बढ़ चुका है, जिसके पुख्ता आंकड़े न तो सरकार के पास हैं, न ही किसी संगठन से मिलने की कोई उम्मीद। मोत्यांचे व्यापारी आणि कस्टम अधिकाऱ्यांमधील साठवलोट तर आहेच, मात्र याशिवायही इतर अनेक असे अवैध मार्ग आहेत की ज्याद्वारे सरकारची अक्षरशः फसवणूक केली जाते। आणि याच मार्गाचा अवलंब करून हे करबुडवे व्यापारी गेल्या 30 वर्षांपासून हजारो कोटींची लूट करतायत। अब्बास नकवी, लाईव्ह इंडिया, मुंबई। काळे मोती आमच्या विशेष कार्यक्रमात इथे एक छोटासा ब्रेक घेतोय। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज। ब्रेक नंतर काळे मोती आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। इतक्या मौल्यवान असलेल्या मोत्यांच्या कारभाराकडे सरकार का दुर्लक्ष करताय? गेल्या 30 वर्षांपासून हे तस्कर सरकारच्या डोळ्यात धूळ फेकतायत आणि करोडो रुपयांचा नफा कमावतायत। मोती व्यवसायाचा अवैध धंदा, मोत्यांच्या बाजारात करबुडव्यांची मक्तेदारी, का गप्प आहे सरकार? मोत्यांची कस्टम तस्करी, सुरत,
मोत्यांचा सर्वात मोठा बाजार असलेलं शहर आणि करबुडव्यांसाठी नंदनवन. परदेशातून आयात होणाऱ्या ए ग्रेड अर्थात उच्च दर्जाचे मोती भारतात आणण्यासाठी एक उत्तम पळवाट वापरण्यात येते. कस्टम अधिकाऱ्यांचा असा आरोप आहे की इंडोनेशिया, फिलिपिन्स, चीन, दुबई, हाँगकाँग इथून हे मोती थायलंडला एक्सपोर्ट केले जातात. त्यानंतर तिथल्याच एखाद्या कंपनीच्या नावाने कमी किंमत लावलेली कागदपत्र बनवून ते भारतात आणले जातात. थायलंड मधून आलेल्या मोत्यांवर फक्त 1% सीमा शुल्क लागतं. त्यामुळे ए ग्रेडच्या मालासाठी सी ग्रेडच्या मालावरचं सीमा शुल्क भरलं जातं. फक्त सीमा शुल्कच नहीं तर विक्री कर, आयकर, एक्साइज ड्यूटी ही चुकवली जाते. पहली बात तो यह है कि वो जो सी ग्रेड का मोती आ रहा है वो भी डिक्लेयर होता है कि नहीं होता है. और अगर ए ग्रेड के मोती को सी ग्रेड में कन्वर्ट किया जाता है तो वो इसलिए है कि अगर मान लीजिए फंस गए, केस हो गया, तो वो क्या बोलेगा कि हमारा तो सी ग्रेड का है, हमारे पास ये डॉक्यूमेंट है. वो इसके लिए करते हैं, वो कैमोफ्लेज है. और वो फिर वही ए ग्रेड का जो मोती है उसका ड्यूटी ज़्यादा होगा सी ग्रेड का जो डिक्लेयर करके. और सबसे बड़ी बात तो ये है कि सी ग्रेड का मोती जो डिक्लेयर करेगा और डॉक्यूमेंट बनाएगा वो पक्की बात है यहाँ पे डिक्लेयर भी करेगा. यहाँ बात हो रही है कि मोती का केस ही क्यों नहीं हो रहा है. तो अगर डॉक्यूमेंट बना के कोई लेकर के आ रहा है, उसकी यहाँ पर हमारे पास में अच्छी खासी लैब्स हैं. डायमंड प्लाजा में भी हैं, सबके जगह हैं. जोरियों के पास से भेजा जा सकता है, उसकी क्वालिटी को असरटेन किया जा सकता है. वो तब होना चाहिए जब उसको उठा करके आप टेस्टिंग के लिए भेजो कि ये ए ग्रेड का है या ये सी ग्रेड का है. अगर वो सी ग्रेड का डिक्लेयर करके लेकर के आ रहा है तो ये पक्की बात है वो डिक्लेयर ही कर रहा है. अब अगर उसमें आपको डाउट होता है तो वो असेसिंग ऑफिसर के पास में कंसर्न जितने भी वहाँ पे ऑफिसर्स हैं उनका दायित्व बनता है कि वो उसको आगे टेस्टिंग के लिए भेजें और फिर अकॉर्डिंगली उसका असेस करके ड्यूटी मारा. मुझे ऐसा लगता है कि इसमें जो इम्पोर्टर लोग होते हैं ना, उनकी जो पहुंच है, उनका जो स्टैंडिंग है वो इम्पोर्टेंट होता है. कि अगर मान लीजिए कोई मोती इंपोर्ट कर ही रहा है तो वो किस लिए कर रहा होगा, क्योंकि उसको अपने फैक्ट्री में ले जा कर के कुछ बनाना है, हार बनाना है या जो भी गहना बनाना है, ये करना है वो करना है. तो अगर वो सी ग्रेड का डिक्लेयर कर देगा तो यहाँ से आराम से वो निकल जाएगा. उसको चूँकि है तो वो ए ग्रेड का, सो सी ग्रेड का निकल के चला जाएगा. और बाद में अगर उसको मान लो उसी मोती को गहना बना के एक्सपोर्ट करना है तो सी ग्रेड वाला जो यहाँ पर ऑलरेडी उसके पास में रखा हुआ है उसको वो उसमें लगा देगा. अब रही बात ये कि वो उसको करते क्यों नहीं हैं, क्यों उसमें इधर उधर होता है, क्योंकि बड़े बड़े जो व्यापारी लोग हैं ना, जिनकी बहुत ऊंची तक पहुंच होती है, जिनको ऑफिसर छू नहीं सकता, डरता है कि अगर छू लूँगा तो बिना मतलब में मैं फंस जाऊंगा, उसके लिए उसको वो क्वेश्चन नहीं करता है. हे मोती हाँगकाँग वरून तिसऱ्याच कंपनीच्या नावाने दुबईला जातात आणि तिथून भारतात एक्सपोर्ट केले जातात. तिथे या मोत्यांवर फक्त 5% सीमा शुल्क लावला जातो. जास्तीत जास्त माल या कुरिअरने पाठवला जातो. या 1.5 लाख रुपये प्रति कॅरेट किमतीचा माल $10 प्रति किलोग्रॅम दाखवून सीमा शुल्काची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जाते. या मोत्यांबरोबर REP परवाना अर्थात शून्य सीमा शुल्क मालासाठीचा परवाना मिळून सोडला जातो. यानंतर सगळाच माल विना सीमा शुल्क भारतात दाखल होतो. त्यामुळे मोत्यांच्या या काळ्या बाजारात कस्टम अधिकाऱ्यांसोबतच व्हॅल्युएशन बोर्डाच्या सदस्यांचाही तितकाच सहभाग असतो, ज्यांच्या परवान्यानंतर हा सगळा माल कोणतंही सीमा शुल्क न भरता बाजारात येतो. अब्बास नकवी, मी मराठी न्यूज, मुंबई. या कार्यक्रमात पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेकनंतर या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. या तस्करांवर जर सरकारनं कारवाई केली तर भारताच्या तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपये जमा तर होतीलच, शिवाय पांढऱ्या मोत्यांमागे दडलेले काळे चेहरे देखील जगासमोर येतील. ते आहेत तस्करी विश्वाचे भोरके. उडवतायत हजारो कोटींचा कर. सीमा शुल्कापासून बिनबोभाट पळ. देशाच्या तिजोरीला सर्वात मोठं खिंडार.
भारतात आकारलं जाणारं सीमा शुल्क चुकवण्यासाठी हे मोती तस्कर प्रामुख्याने तयार ज्वेलरीच्या रूपात मोत्यांचा सौदा करतात। मोत्यांच्या तयार दागिन्यांवर फक्त 16.8% सीमा शुल्क लागतं। या दागिन्यांमध्ये कमी दर्जाचे सी ग्रेड मोती वापरल्याचं सांगितलं जातं। प्रत्यक्षात मात्र या दागिन्यांच्या कन्साइनमेंट मधून उच्च दर्जाचे ए ग्रेड दागिने भारतात आणले जातात। शिवाय हे दागिने शून्य सीमा शुल्कासाठीचा REP परवाना अगदी सहज मिळवतात। कस्टम के नियम के मुताबिक बाहर से आने वाली मोतियों के खेप के माल के पैकेजिंग की पूरी जानकारी बतौर लिस्ट होनी चाहिए। अगर ऐसा नहीं होता है और पैकेजिंग लिस्ट में मोतियों के ग्रेड ठीक से दर्शाए नहीं जाते तो साफ है कि कहीं ना कहीं से सामने वाला शख्स कस्टम चोरी का खुला उल्लंघन कर रहा है। नियमांचाच दाखला द्यायचा झाला तर कस्टमच्या नियमानुसार प्रत्येक कन्साइनमेंट सोबत पॅकिंग लिस्ट असणं आवश्यक आहे। या लिस्ट मध्ये पॅकिंग मधल्या वस्तूंचा आकार, प्रकार, रंग, वजन, बनवणारा देश आणि प्रमाण यांची विस्तृत माहिती असायला हवी। काही सूत्रांच्या मते गेल्या 30 वर्षात अशा प्रकारची पॅकिंग लिस्टच कन्साइनमेंट सोबत जोडली जात नव्हती। ही जरी जोडली गेली तरी त्यामध्ये मालाचा दर्जा कमी असल्याचं दाखवून कोट्यावधींचा सीमा शुल्क उडवलं जातं। जो इसमें कालाबाजारी करते हैं, इसमें वो लोग नहीं जुड़े जो धंधा करते हैं, लेकिन जो कालाबाजारी करते हैं, जो सोने में भी करते हैं, जो इलेक्ट्रॉनिक में भी करते हैं, जो कपड़ों में भी करते हैं, तो वो लोग इससे जुड़े हुए हैं। लेकिन सरकार की पॉलिसी ऐसी है कि जिसके अंतर्गत जो इसमें स्मगल में या इलीगल काम का जो धंधा करते हैं उनको इसका फ़ायदा होता है। लेकिन इसमें जो अच्छे लोग जो जुड़े हुए हैं, जो डायरेक्ट ऑफिशियली जापान से इम्पोर्ट करते हैं या चाइना से इम्पोर्ट करते हैं, जो लीगल धंधा करते हैं, जो बिजनेस करते हैं, उनको कहीं ना कहीं जाके इसका भुगतान करना पड़ता है। तस्करांसाठी कर बुडवण्याची आणखी एक संधी म्हणजे जपानमधील उच्च दर्जाचे मोती। खरं तर जपानमध्ये उच्च दर्जाच्या मोत्यांचं अंडर व्हॅल्युएशन म्हणजेच दर्जा कमी असल्याचं प्रमाणपत्र देण्याचं काम होत नाही। तसं केल्यास थेट तुरुंगवासाची तरतूद आहे। त्यामुळे जपानमधून हे मोती हाँगकाँगला एक्सपोर्ट केले जातात। इथे जपानमधून येणाऱ्या मोत्यांना सीमा शुल्क आकारलं जात नाही। इथून दुसऱ्याच कंपनीच्या नावाने हे मोती भारतात निर्यात केले जातात। बहुतांश मोती हे DHL आणि फेडेक्स कुरिअरच्या माध्यमातून पाठवले जातात। त्यामुळे मोत्यांची कोणताही धरबंध नसलेली तस्करी अगदी बिनदिक्कतपणे भारताच्या तिजोरीवर अप्रत्यक्षपणे डल्ला मारते हे नक्की। अब्बास नकवी, मी मराठी न्यूज, मुंबई। आणि या विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज।